त्यांच्याकडे स्टिकर्स आणि पॉम्पलेट जेवढे लागतील ते सगळे ते प्रोव्हाइड करायला लागले जिल्ह्यामध्ये। सत्काराची जबाबदारी ज्या ठिकाणाहून रॅली निघाली त्या ठिकाणाहून संपेपर्यंत जे वाटाने सत्कार ठेवले ते जेसीबीचे सत्कार कुठं कुठं ठेवायचे, कुठं कुठं जेसीबीने सत्कार करायचे याची जबाबदारी माणिक देशमुख यांनी घेतली। आणि आयटीया चौकामध्ये मुस्लिम बांधवांकडून जो सत्कार आयोजित केलाय त्या सत्काराची जबाबदारी माधव ताटे आणि दत्ता खराटे यांनी घेतली। एसपी ऑफिसला एक सत्कार केलाय त्याची जबाबदारी संजय घोगरे यांनी घेतली। रवीनगरला एक जेसीबीचा सत्कार ठेवला त्याची जबाबदारी महेंद्र काळे यांनी घेतली। आणि या सगळ्या टीमला कोऑर्डिनेट करण्यासाठी किंवा प्रसिद्धी देण्यासाठी किंवा आपल्या मार्फत ह्याला नांदेड जिल्ह्याला पूर्ण माहिती गेली पाहिजे या प्रसिद्धीसाठी आमचे संकेत पाटील आणि बालाजी शिरसाट यांनी जबाबदारी घेतलेली आहे। हे सगळी काही जबाबदारी या ठिकाणी वाटून दिली तेव्हा रॅलीचं नियोजन या ठिकाणी तुम्हाला थोडं सांगताना मला बरं वाटते की रॅलीची सुरुवात ही जिजाऊ वंदनेपासून होणार आहे आणि समाप्ती ही राष्ट्रगीताने होणार आहे। तर दुपारी 12 वाजता जरांगे पाटील 8 तारखेला दुपारी 12 वाजता राज कॉर्नर या ठिकाणी येतील। ते येताना परभणी मार्गाने येतील। जरांगे पाटलाच्या नियोजन समितीकडून आणि त्यांच्या सर्व सहकार्याकडून आणि जरांगे पाटलाकडून असा एक मेसेज आला किंवा त्यांनी सूचना दिल्यात की येताना परभणी ते नांदेड येईपर्यंत रस्त्यामध्ये कुठल्याही गावांनी किंवा कुठल्याही तालुक्यांनी रस्त्यामध्ये सत्कार ठेवायचा नाही, जेणेकरून त्या जिल्ह्यातून या जिल्ह्यामध्ये पोहोचायला वेळ लागणार नाही। वेळेचं बंधन त्या ठिकाणी पाळलं जाईल म्हणून रस्त्याने येणारे जे काही सत्कार आहेत ते सगळे सत्कार थांबवले गेलेत आणि 12 वाजता दुपारी राज कॉर्नर या ठिकाणी जरांगे पाटील पोहोचतील। जरांगे पाटील आल्यानंतर सगळ्यात समोर महिला राहतील। महिलांच्या नंतर जरांगे पाटलाची गाडी राहील। जरांगे पाटलाची एक गाडी, त्यांच्या स्पेशल सिक्युरिटीची गाडी, अशा 2 गाड्या ताफ्यामध्ये राहतील। त्याच्या पाठीमागे संपूर्ण गाड्यांचा ताफा त्यांच्यासोबत राहील। जे काही त्यांच्यासोबत 20, 25, 40 गाड्या राहतील ते सगळ्या रॅलीच्या पाठीमागे राहतील। मग तिथून जिजाऊ वंदना करून राज कॉर्नर या ठिकाणाहून आपण दुपारी 12 वाजता निघणार आहोत 8 तारखेला। 12:30 वाजता राजमाता जिजाऊ चौक वर्कशॉप कॉर्नर या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत। वर्कशॉप कॉर्नर ते राज कॉर्नर ते वर्कशॉप कॉर्नर जे काही जेसीबीचे सत्कार असतील तेवढ्या एरियामध्ये असतील। त्याच्यानंतर 1 वाजता आपण श्रीनगरला पोहोचणार आहोत। 1:30 वाजता शासकीय विश्रामगृहाला पोहोचणार आहोत आणि 2 वाजता महात्मा फुले चौक म्हणजे आयटीआय चौकामध्ये पोहोचणार आहोत, ज्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी खूप मोठा सत्कार ठेवला त्या ठिकाणी अरेंज केलाय। त्याची जबाबदारी माधव ताटे आणि दत्ता खराटे पाहतील। 2 ते 2:30 वाजताच्या दरम्यान आपण फुले मार्केटला आपण पोहोचणार आहोत। छत्रपती शिवाजीनगरला आपण 3 वाजता पोहोचणार आहोत। कला मंदिरला आपण 3:30 वाजता पोहोचाल अंदाजे आणि एसपी ऑफिस चौकामध्ये 4 वाजता पोहोचू। एसपी ऑफिस चौकामध्ये खूप मोठं भव्य दिव्य स्वागत त्या ठिकाणी पाटलाचं ठेवण्यात आलं आहे। त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी अंदाजे आपण 4:30 वाजता पोहोचू। हा टाइम टेंटेटिव्ह दिलाय। 4:30 वाजता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी पोहोचल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आजूबाजूला 4ही बाजूनी ज्या पद्धतीने 2016ला मराठा क्रांती मोर्चे निघाले होते तो क्राऊड त्या ठिकाणी जमला होता तसाच क्राऊड या ठिकाणी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला राहतील। जे काही 4 रोड आहेत, एक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकडे जाणारा, दुसरा रोड कोर्टाच्या पाठीमागून गुरुद्वाराकडे जाणारा, तिसरा रोड इकडे कलेक्टर ऑफिसकडे जाणारा आणि चौथा रोड एसपी ऑफिसकडे येणारा, या 4ही रोडला जवळपास 1-1 किलोमीटर पर्यंत साऊंडची व्यवस्था केली आहे। त्याच्यामुळे जरी क्राऊड त्या ठिकाणी मावला नाही किंवा पब्लिक मावली नाही तर 1-1 किलोमीटर पर्यंत ऐकू जाईल आणि ज्या ठिकाणी त्या आपला क्राऊड किंवा समाज बांधव बसतील त्या ठिकाणाहून सुद्धा त्यांना जरांगे पाटलांचं भाषण ऐकू यावं म्हणून आपण 1 किलोमीटर पर्यंत माईकची आणि साऊंडची व्यवस्था केली। त्याच्यामुळे समाज बांधवांना माझी विनंती आहे, कोणी घाई गडबड किंवा जास्त गर्दी करून किंवा लोटालोटी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी आपण गेलोच पाहिजे, हा अट्टहास करणं थोडंसं थांबवलं पाहिजे। ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित ऐकू जाईल। मग जरांगे पाटील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करतील, पुष्पहार आणि पुष्पमाला अर्पण करतील। त्याच्यानंतर जरांगे पाटलांचं त्या ठिकाणी भाषण होईल म्हणजे समाजासोबत त्यांचा संवाद होईल। जेव्हा समाजासोबत संवाद होईल तेव्हा आजपर्यंत झालेल्या आंदोलनाची आतापर्यंतची पायरी आणि इथून येणाऱ्या आंदोलनाच्या स्टेप्स आणि सरकारला आव्हान त्या ठिकाणाहून जरांगे पाटील करतील। यदा कदाचित 8 तारखेपर्यंत सगळे सोयरे कायदा अंमलात नाही आणला, महाराष्ट्रासह आंतरवालीसह महाराष्ट्रातील गुन्हे मागे नाही घेतले, हैदराबाद गॅजेट लागू नाही केलं, नागपूर करार मान्य नाही केला आणि मराठ्यांचं ओबीसीकरण करण्यासाठी सरकारचं हेळसांड करत असतील तर जरांगे पाटलांचा एल्गार या ठिकाणाहून पुकारल्याशिवाय राहणार नाही आणि 13 तारखेच्या नंतरची भूमिका जरांगे पाटील आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करतील। आणि राष्ट्रगीताने त्या ठिकाणी रॅलीचा समारोप होईल। राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाल्याच्या नंतर जरांगे पाटलाच्या मुक्कामाची व्यवस्था ज्या ठिकाणी केली ते नांदेड दक्षिणच्या भागामध्ये ओम गार्डन नावाचं मंगल कार्यालय आहे। ओम गार्डन मध्ये मंगल कार्यालयामध्ये मुक्कामाची व्यवस्था केली। जरांगे पाटील रॅलीचा समारोप करून मुक्कामाच्या ठिकाणी रवाना होतील। मुक्कामाच्या ठिकाणी रवाना झाल्यानंतर नागार्जुना पब्लिक स्कूलचं जे मैदान आहे त्या ठिकाणी मुक्कामाला असणाऱ्या ताफ्यातल्या आणि आपल्या भेटीगाठी करण्यासाठी येणाऱ्या बांधवांची पार्किंगची व्यवस्था नागार्जुना मैदान या ठिकाणी केलेली आहे। मग जरांगे पाटील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर सर्व समाज बांधवांच्या, पत्रकार बांधवांच्या,
सामाजिक राजकीय जे जे ज्या ज्या क्षेत्रात वैद्यकीय असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, लॉ असेल, विधी असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारा समाज बांधव असेल, त्या सर्व समाज बांधवांच्या गाठीभेटी करण्यासाठी जरांगे पाटील त्या ठिकाणी उपलब्ध असतील. सर्वांना वेळ व्यवस्थित आहे. सर्वांनी कुठेही घाईगडबड न करता अतिशय शिस्तीमध्ये त्या ठिकाणी गाठीभेटी दर्शन होणार आहे. त्या सगळ्यांची जबाबदारी कैलास पाटलाकडे आहे. ते कैलास पाटील अतिशय व्यवस्थितरित्या स्वयंसेवक लावून त्या ठिकाणी पार पाडतील. गाठीभेटी झाल्याच्या नंतर जरांगे पाटील त्या ठिकाणी मागच्या वेळेस ज्या पद्धतीनं सभा झाल्या होत्या, अनेक ठिकाणी आपण सभेला उपस्थित असाल, सगळ्या सभेचा लेखाजोखा आणि आढावा आपण घेतला होता. त्या सभेमधून अनेक अमाऊंट ही उडवण्यात आली होती. कारण आपण बघत असाल मागच्या 9-10 महिन्यापासून ज्या पद्धतीने जरांगे पाटलाचं आंदोलन या महाराष्ट्रात चालू आहे, त्या पद्धतीने त्यांनी जो शिस्त आणि स्वयंशिस्तपणा घालून दिला, त्या शिस्तीचं पालन करत नांदेड जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांनी एकाही रुपयाचा निधी संकलन इकडून तिकडून न करता गोरगरीब मराठा समाजाच्या गावगाड्यातून निधी संकलन केलं होतं. त्या गोरगरीब मराठ्यांच्या गावगाड्यातून निधी संकलन केलेला हा खूप घामाचा आणि मोलाचा पैसा, एक एक पै रुपये जमा करून जी सभा घेतली होती, त्या सभेमधून बऱ्याच ठिकाणी निधी उरला होता. त्या निधीचं योग्य ठिकाणी वितरण झालं पाहिजे, त्या निधीचा योग्य ठिकाणी वापर झाला पाहिजे. म्हणून जरांगे पाटलाच्या सभेमधून ज्या पद्धतीने निधी उरला होता, जिजाऊनगर वाडीपाटीच्या सभेमधून जवळपास 3,14,000चा निधी हा आत्महत्याग्रस्त कुटुंबात डिस्ट्रीब्यूट करण्यात आला. मारतळ्याच्या सभेला काही निधी स्वतःहून टाकावा लागला कमी पडल्यामुळे, तिथल्या समाज बांधवांनी कॉन्ट्रीब्युट करून तो टाकला. नायगावच्या सभेमध्ये असाच 12 लाखाचा निधी जवळपास उरला होता. कंधारच्या सभेमध्ये जवळपास 6,75,000चा निधी उरला होता. त्याच्यामध्ये अजून 15,000 ऍड करून 6,90,000 आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या बांधवाला चोंडी येता या ठिकाणी एक ऍक्सिडेंट मध्ये वारला होता तो बांधव. कारण आपले जे असे पॉम्पलेट घेऊन तालुक्याला येऊ लागला, येता त्याचा दुर्दैवी अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये तो मृत्युमुखी पडला. त्या बालाजीराव पाटील या बालाजी पाटलाच्या घरी जरांगे पाटलांनी दिलेल्या आदेशाचं पालन करून 6,90,000 रुपये उरलेला निधी हा त्यांच्या घरी नेऊन सुपूर्द करण्यात आला जरांगे पाटलाच्या माध्यमातून. त्याच्यानंतर नायगावचा जो निधी उरला होता, त्या निधीमधून नायगावच्या समाज बांधवांनी सकल मराठा समाज नायगाव म्हणून एक अँब्युलन्स घेतली आणि ती अँब्युलन्स येणाऱ्या काळामध्ये समाज बांधवांसाठी ना नफा ना तोटा डिझेल टाकून ते अँब्युलन्स वापरता यावी यासाठी अतिशय सुंदर उपक्रम राबवला आणि अँब्युलन्स घेतली. त्या अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी आदरणीय जरांगे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्या ठिकाणी लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम पत्रिकेमध्ये उल्लेख आहे. लोकार्पण सोहळा अँब्युलन्सचा झाल्याच्या नंतर सायंकाळी 7 वाजता आपल्या सर्व पत्रकार बांधवांना जरांगे पाटील त्या ठिकाणी संवाद साधणार आहेत, पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये जे काही शंका कुशंका असतील आपण ते विचारू शकता. जरी जरांगे पाटलाचं भाषण लाईव्ह असलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी, आपण सर्व पत्रकार बांधव त्या ठिकाणी येत जरी असलात तरी कधी क्राऊड मध्ये आपला प्रश्न मनातला विचारू शकत नाही, तो प्रश्न आपण त्या होम गार्डनच्या माध्यमातून विचारू शकता पत्रकार परिषदेच्या. मग पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर जरांगे पाटील आराम करतील. दुसऱ्या दिवशी सकाळी उठतील, सकाळचं जेवण करून लोहा मार्गे लातूरकडे प्रस्थान करतील. हा एक प्रकारचा दिनक्रम त्यांच्या बाजूचा आहे. बाकी राहिला प्रश्न रॅलीच्या अनुषंगाने तयारीची, तर जवळपास रॅलीच्या अनुषंगाने जी तयारी लागते समाज बांधवांनी जबाबदाऱ्या वाटून घेतल्यात. त्या सर्व जबाबदाऱ्या समाज बांधवांना दिलेल्या आहेत. त्या जबाबदाऱ्यांचं पालन या ठिकाणी सगळे समाज बांधव आपल्या मोठ्या जिकरीनं करतायत. आज आपल्या माध्यमातून नांदेड जिल्हा सकल मराठा समाजाला आणि अखंड मराठा समाजाला, प्रशासकीय यंत्रणेला आणि या रॅलीच्या संदर्भात जे जे कोणी घटक असतील त्या सर्वांना आपल्या माध्यमातून माहिती करून देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण उपस्थित राहिलात, म्हणून त्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो, आभार मानतो. मराठा आरक्षण जनजागृती रॅली व मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली या एवढ्या मोठ्या रॅलीला आपण कसं हँडल केलं पाहिजे, त्याच्यासाठी मराठा स्वयंसेवक आणि मराठा सेवकांची फार मोठी नितांत गरज आहे. तर जवळपास 5,000 मराठा सेवक या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेत. त्याच्यापैकी परवाच्या दिवशी म्हणजेच मला वाटतं 4 तारखेला सकाळपर्यंत या ना 4 तारखेला सकाळपर्यंत जवळपास 3800 मराठा सेवकांची या ठिकाणी नोंद झाली होती. त्या 3800 आणि आता उरलेले मराठा सेवक जे जबाबदारी त्यांच्यावर आहे, श्रीनिवास शेजुळे असतील, ऋषी असतील, संतोष गव्हाणे पाटील असतील किंवा भगवान कदम असतील, यांनी ते उरलेले बॅकलॉग भरून काढून 5,000 स्वयंसेवक मराठा सेवक या ठिकाणी तयार करणार आहेत. त्यांचं प्रशिक्षण शिबिर आज दुपारी 1 वाजता नवीन मोंढा मार्केट कमिटीच्या मैदानावर आहे. ते प्रशिक्षण शिबिर घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये एक पॅरामिलिटरी संघटना एक कार्यरत आहे. त्या संघटनेचं जे काही सदस्य आहेत ते सर्व संघटनेचे सदस्य हे अगोदर देशाची सेवा करून 14-15 वर्षे देशाची सेवा करून या ठिकाणी आले आहेत. त्यांच्या शिस्तीबद्दल
कोणालाच तोंड नाही, म्हणून ते अतिशय शिस्तबद्ध स्वयंसेवकाचं प्रशिक्षण विक्रांत भाऊ खेडकर असतील किंवा शेजुळे सर असतील, मदन काळे असतील, या सर्व टीमच्या माध्यमातून दुपारी 1 वाजता पार पडणार आहे. त्या टीमला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा पोलिसांची जबाबदारी काय आहे किंवा आपल्या अंगात स्वयंसेवक शिस्त कशी असली पाहिजे याचं मार्गदर्शन करण्यासाठी नांदेडचे एसडीपीओ डीवायएसपी आदरणीय सुशील कुमार नाईक सर त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. त्यांच्या माध्यमातून आज प्रशिक्षण मराठा स्वयंसेवकांना भेटणार आहे. ज्या पद्धतीनं होल्डिंग आज नांदेड शहरामध्ये जरांगे पाटलाच्या रॅलीच्या अनुषंगाने लागल्यात, त्या सर्व होल्डिंग एकाच डिझाईनच्या असतील आणि ज्या कोणी बांधवांनी होल्डिंगसाठी पुढाकार घेऊन जबाबदारी घेतलेली आहे त्या बांधवांचं कुठेही या ठिकाणी नाव किंवा गाव किंवा फोटो राहणार नाही. ही एकच डिझाईन पूर्ण जिल्हाभर जाईल आणि या एकाच डिझाईनचे होल्डिंग पूर्ण जिल्ह्यामध्ये लागलेले आपल्याला दिसतील. हा एक खूप मोठा आदर्श आज मराठा समाजाने आपल्या समोर सगळ्यांच्या समोर घालून दिलाय. नाहीतर अनेकदा असं होतं की छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांच्या शिवाजी महाराजांच्या जरांगे पाटलांच्या फोटो सोबत आपल्या अनेकांचे फोटो असतात. त्यामुळे कधीही मराठा समाजामध्ये असा गटभेद नाही की एकाच नावाखाली पूर्ण समाज एकत्र येऊ शकते. आज अखंड मराठा समाज या एका टायटल खाली महाराष्ट्रातील नांदेडमधील सर्व मराठा समाज संघटना आणि समाज एकत्र आला हे याच्याकडून सिद्ध होऊन जाईल. त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं एवढ्या मोठ्या रॅलीला गाव गाड्यातून आणि 16 तालुक्यातून मॉप नांदेड जिल्ह्यामध्ये येणार आहे. ज्या पद्धतीने मराठा क्रांती मोर्चाला आला होता, तर या रॅलीला सुद्धा 16 तालुक्यातून मॉप आल्याच्या नंतर, ते पब्लिक आल्याच्या नंतर, ते समाज बांधव आल्याच्या नंतर त्यांच्या पार्किंगची व्यवस्था करणं आपली हे क्रमप्राप्त आहे. त्या पार्किंगच्या व्यवस्थेसाठी आम्ही जवळपास सुरुवातीला 4 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी मैदान चाचपणी केली होती. पहिलं मैदान नवा मोंडा मार्केट कमिटी, सगळ्यात मोठं मार्केट कमिटीचं मैदान आहे. दुसरं गुरुद्वारा मैदान, तिसरं कॅनॉल रोड आणि चौथं म्हणजे नागार्जुना शाळा. अशा 4 पार्किंग पैकी गुरुद्वारा मैदान हिंगोली गेटचं जे मैदान आहे ते मैदान काही कारणास्तव या ठिकाणी रद्द करण्यात आले. मी सर्व समाज बांधवांना, पत्रकार बांधवांच्या माध्यमातून प्रशासनालाही हे विनंती करतो की गुरुद्वारा मैदान हिंगोली गेटची जी पार्किंग आहे ती आपली कॅन्सल झालेली आहे. कारण त्या ठिकाणी नुमाईशचा काहीतरी कार्यक्रम होता आणि त्या नुमाईशच्या कार्यक्रमात आणि गुरुद्वारा बोर्डाचे काहीतरी डिस्प्यूट आहेत, त्यांचा डिस्प्यूट अजून क्लिअर झाला नाही. त्याच्यामुळं त्यांनी काल आपल्याला एक पत्र पाठवून, गुरुद्वारा बोर्डाने आपल्याला एक पत्र पाठवलं आणि ती पार्किंग उपलब्ध नसल्याचे आपल्याला त्यांनी खुलासा केला. त्याच्यामुळे ती पार्किंग सध्या तरी आपल्याला वापरता येणार नाही. समाजातील सर्व बांधवांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी त्या पार्किंग वापरण्याचा प्रयत्न करू नये, त्या ठिकाणी विनाकारण डिस्प्यूट कोणी करू नये. आणि कॅनॉल रोड, ज्या पद्धतीनं हातगाव, हिमायतनगर, भोकर, अर्धापूर, मुदखेड त्या बाजूंचा जो समाज बांधव येणार आहे त्यांना डीआरएम ऑफिस पासून ते डीमार्ट रोड पर्यंत पूर्ण कॅनॉल रोड जो आहे त्या कॅनॉल रोडला पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या सर्व समाज बांधवांनी तिकडे राजकारणाला येणाऱ्या त्या पार्किंगचा उपयोग घ्यावा. जी मुक्कामाची पार्किंग आहे ती मुक्कामाची पार्किंग आपण नागार्जुना पब्लिक स्कूलच्या ग्राउंड मध्ये केली आहे. मुक्कामाला गाठी भेटी घेण्यासाठी जरांगे पाटलाच्या जे काही समाज बांधव जातील त्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण नागार्जुना पब्लिक स्कूलच्या ग्राउंड मध्ये पार्किंग व्यवस्थित करून कोणाला अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊन मग जरांगे पाटलाकडे भेटण्यासाठी जावं. आणि जे गुरुद्वारा मैदानची पार्किंग आपली कॅन्सल झाली त्या ठिकाणी आम्ही काल भेटून शासकीय तंत्रनिकेतन म्हणजेच पॉलिटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजचं ग्राउंड पार्किंगसाठी उपलब्ध करून घेतलेलं आहे. समाज बांधवांना विनंती करतो की नवा मोंडा मार्केट कमिटीचं मैदान जरी फुल झालं किंवा पाण्यामुळे गाड्या मध्ये लागत नसतील तर नवा मोंडा मार्केट कमिटी जे शिशी रोड आहेत त्या शिशी रोडवर गाड्या पार्क करून जर फुल झाल्याच्या नंतर पॉलिटेक्निक कॉलेजचं ग्राउंड आपण वापरू शकता. ज्या रॅलीसाठी जरांगे पाटलांनी आजपर्यंत कुठलाही कार्यक्रम असंविधानिक पद्धतीने न केल्यामुळे, कायद्याच्या आणि घटनेच्या चौकटीत बसून केल्यामुळं आम्हाला सुद्धा त्याची सवय लागलेली आहे. म्हणून आम्ही या रॅलीच्या सर्व परमिशन घेण्यासाठी आदरणीय जिल्हाधिकारी साहेब, आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब, आदरणीय आयुक्त साहेब, आदरणीय पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, भाग्यनगर पोलीस स्टेशन आणि वजिराबाद पोलीस स्टेशन या तिन्ही पोलीस स्टेशनला आम्ही दिलंय. नवीन मोंडा मार्केट कमिटीचं मैदान आम्ही वापरत आहेत पार्किंगसाठी, त्यांना सुद्धा लेटर दिले. काल पॉलिटेक्निक कॉलेजची सुद्धा आम्ही परमिशन घेतली आणि गुरुद्वारा बोर्डाला जी आम्ही लेटर दिलं होतं त्याचा आम्हाला रिप्लाय भेटला, त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही. जवळपास कायदेशीर बाबी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण कायदेशीर बाबी आम्ही पूर्ण करून या ठिकाणी रॅलीचं नियोजन केलंय. आता आम्हाला तरी असं वाटत नाही की याच्यामध्ये काही शिल्लक राहिला असेल. ज्या काही छोट्या मोठ्या 2 गोष्टी आहेत शिल्लक त्या गोष्टी आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये पार पाडून 8 जुलैला अतिशय भव्य, शांततेत आणि संविधानिक पद्धतीने जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये रॅली नांदेड जिल्ह्यामध्ये पार पडेल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून नांदेड जिल्हा प्रशासनाला, ज्या ज्या प्रशासन यंत्रणेमध्ये जे जे पोलीस प्रशासन असेल, जिल्हाधिकारी प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, शैक्षणिक प्रशासन असेल, त्या सर्व प्रशासकीय यंत्रणेला मी आग्रहाची विनंती करतो
की आम्ही 8 जुलैला शांततेत रॅली काढतोय, आम्हाला तुम्ही सहकार्य करावं. आणि नांदेड जिल्ह्यातल्या तमाम समाज बांधवांना सुद्धा कळकळीची विनंती करतोय, आपल्या लेकरा बाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, करो या मरोची लढाई आहे, घराला कुलूप लावून मराठा समाजाने नांदेड जिल्ह्याच्या या शांतता रॅलीमध्ये सहभागी घ्यायचंय. एवढं बोलतो आणि आपल्या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. शाळांना काय आवाहन केलं का बंद ठेवण्यासाठी? कारण की शाळा सुटायचा टाइम, रॅलीचा टाइम ओव्हरलॅप होणार आहे आणि लहान लहान मुलं असतील आणि त्याच्यामुळे विनाकारण क्लॅशेस होतात. सर, जिल्हाधिकारी साहेबांना या विषयावर आम्ही चर्चा केली, SP साहेबांसोबतही चर्चा केली. कदाचित कलेक्टर ऑफिस किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यांना ते तसं जाईल. म्हणजे ते बंदच ठेवले चांगलं आहे. नांदेडमध्ये अशा पद्धतीची रॅली आहे म्हणून आपण त्यांना पत्र देऊ. शाळा सुट्टी करायची का ठेवायची ती त्यांचं आहे. बरोबर बरोबर बरोबर. त्यांना प्रमुखांना फोन करून एक दिवस थांबवलंय. Yes. कारण काय होणार की 11ला येणार म्हणजे आपले बाकीचे काय गाड्या येणार आहेत बरोबर बरोबर. आणि म्हणून मग स्कूल व्हॅन येणार अडकणार. सर, लहान मुलं असतात आणि मग काय होतं विनाकारण हे होतं. नांदेडमध्ये शैक्षणिक अधिष्ठान असल्या कारणाने खाजगी क्लासेस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्याच्यामुळे क्लासेसमध्ये जो 2-3 संघटना काम करतात, CTA असेल, PTA असेल, CCTF असेल, या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना काल आमचं निवेदन पोहोचलेलं आहे. त्यांनी कोऑपरेट करण्यासाठी सांगितलेलं आहे. नांदेड जिल्ह्याचे सर्व क्लासेस 8 तारखेला सुटीवर राहतील. फक्त शाळेचा विषय जो आहे तो आम्ही कलेक्टर साहेब आणि SP साहेबांसोबत अजून एकदा डिस्कस करू, त्याच्यानंतर आम्ही सोमवारी बिलकुल बिलकुल. आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी 3 ते 4 गाड्या पिकअप व्हॅन लागतील ज्या पुढे असतील. ऐका ना, त्याच्यात एकही कार्यकर्ता चढून आयचर ठेवा. एक आयसर नाही होत. आयसर असा लांब आहे, 4 गाड्या रुंद पाहिजे. असंच ठेवायचं. काय झालं दादा, ऐका ना, याच्यामध्ये म्हणजे आमचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी भर टाका. आज हिंगोली जिल्ह्याची पहिली सभा पार पडत आहे. त्या ठिकाणी एक आयसर टेम्पो पुढे तोंड करून पाठीमागे कॅमेरे असतील, जे की आपण नवी मुंबई वाशीला वापरलं होतं. त्या पद्धतीची इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी लाईव्हची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली. आणि हिंगोलीचा टेम्पो तसाच परभणी, नांदेड, लातूर मार्गे पूर्ण मराठवाडा फिरणार आहे. त्या टेम्पोमध्ये आपल्याला चढवण्यासाठी आम्ही हे करू. तेच कंटिन्यू. येस येस, एकच टेम्पो. असं वाटतं की 2 कॅम्पर तुम्ही हे करावं. कारण आपल्या इथे हिंगोली वगैरे कसं, हिंगोली, परभणी जिल्हा, आपला जिल्हा नाही. संभाजीनगर मध्ये ते करतात, इथे रस्ते खूप रुंद आहेत. सर, त्याच्यामध्ये अजून एक काय होईल, आपल्या त्यांचं जे टेम्पो याद आहे, तुमचं कॅम्पर पुढे राहील का टेम्पो पुढे राहील, तुम्ही राहिले तर ते अडचण होईल. त्याच्यात काही वेळेला म्हणजे काही वेळासाठी कसं होतंय की प्रत्येकालाच दाखवायचं आहे. बरं, शूटिंग प्रत्येकालाच करायचं. टेम्पोला काय होतंय की टेम्पो असं सरळ चालणार आहे म्हणजे मागचीच बाजू तेवढी मिळणार आहे. किती कॅमेरे बसणार त्याच्यात? आपल्या इथं जे चॅनल्स आहेत, चॅनल्स वालेच आम्ही 10-12 जण आहोत. पुन्हा युट्यूब आहेत. आणि अशा वेळेस काय होतं की बाहेरून सुद्धा रिपोर्टर्स येतात. ते कॅमेरे मग ते तेवढ्या रुंदीत बसूच शकत नाहीत. ते चालतं. आणखी एक व्यवस्था करा ना. ठीक आहे. माझं म्हणणं की ते पत्रकारांसाठी छोटे पिकअप वाले 1-2-3 ठेवले तर काय होईल की त्याची आवश्यकता ऐन टाइमला पडली तर आपण काय करणार? ठीक आहे, ठीक आहे. सेफ्टी साईड क्राऊड किती होण्याची बिलकुल शक्यता आहे. साहेब, आता नांदेड जिल्ह्यातला 16 तालुक्यातला समाज जर काढला तर आपण लोकसभेला 6 असेंब्लीचा विचार जरी केला तरी 8 लाख लोकांचा समावेश या ठिकाणी होतो. त्याच्यामध्ये 3 असेंब्ली नाही आहेत. त्यांचा पूर्ण जर विचार केला, पार्लमेंटरी नुसार जर आपण विचार केला तर जवळपास 16 तालुक्यातला क्राऊड नांदेड जिल्ह्यातला किती आहे हे तुम्हाला मला सुद्धा सांगता येणार नाही. पण ज्या पद्धतीनं मराठा क्रांती मोर्चा 2016ला पार पडला होता, किमान तेवढा तरी क्राऊड 100% राहील अशी शाश्वती आहे. या नियोजनावरून, आमच्या सर्व समाज बांधवांच्या घेतलेल्या मेहनतीवरून आणि जरांगे पाटलांच्या आजच्या आंदोलन नांदेड बंद होती. त्यापेक्षा जास्त असेल. त्यावेळेस तरी इतकं हे नव्हतं. आता जरांगे पाटलाच्या Street आहे. माध्यमातून खूप जास्त स्पीड जास्त आता जास्त निश्चितच त्याच्यापेक्षा जास्त आम्ही जे गावगाव फिरल्यावर लोकांचा रिस्पॉन्स असा आहे की आपण लोकांपर्यंत जायची गरज नाही. लोकच यायच्या तयारीमध्ये स्वतःचे वाहन बांधून, टेम्पो असो, ट्रॅक्टर असो, जे भेटेल ते गावातले वाहन. पत्रकार सायंकाळी 7 वाजता लोकांना सांगावं लागेल.
7चा टाइम जरांगे पाटलाकडून तसा घेतलाय, पण आपण कमी जास्त आज जसा मेसेज पाठवला पत्रकार परिषदेचा तसा त्या दिवशी आपण किती वाजता आहे तेच टेम्पो त्या ठिकाणी थांबले. हा, ते टेम्पो पूर्ण रॅली सोबत राहील. हा, त्याच्यामुळं त्याच्यातूनच कव्हर करा. एक्झॅक्टली त्याच्यामध्ये एक मुद्दा सांगायचा राहिला. होम गार्डनला पोहोचल्याच्या नंतर पाटील आत्महत्याग्रस्त कुटुंब नांदेड जिल्ह्यातले जे आहेत ते समाज माध्यमाच्या प्रेसच्या माध्यमातून मी समाज बांधवांना विनंती करतो, नायगाव लोहा तालुक्यातील जे काही आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत त्यांची भेट होम गार्डन या ठिकाणीच पाटील घेणार आहेत. मराठा समाजाच्या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांच्या मराठा आरक्षणासाठी ज्या आत्महत्या झाल्यात त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटण्यासाठी पाटील स्पेशल वेळ देणार आहेत होम गार्डन या ठिकाणी. समाज बांधवांनी आणि समाजसेवक म्हणून मराठा सेवक म्हणून जे काम करतात त्यांनी प्रकर्षाने ही गोष्ट लक्षात ठेवावी की त्या कुटुंबाला आपल्यापर्यंत घेऊन यायची जबाबदारी त्यांची. प्रेस थोडी रिलीफ ठेवा. चहा मागवला 2 मिनिटाची. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.